वर्धातली बातमी आहे। पेट्रोल भरण्याकरता नागरिकांच्या सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर रांगा आहेत। पेट्रोल पंप सुरू होण्यापूर्वी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या पॅनिक सिच्युएशन आहे असं म्हटलं जात आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली आहे। त्यानंतर पेट्रोल पंपावर एकच गर्दी उसळून आली। पेट्रोल मिळणार की नाही अशी शंका नागरिकांमध्ये एकंदरीत दिसून येत आहे। एकीकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं। नागरिकांनी पॅनिक होऊ नये, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। परंतु नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण दिसून येत आहे। त्यामुळे नागरिक हे पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। बातमी अमरावतीची। अमरावतीमध्ये 5-10 रुपयांच्या मुद्रांकाचं मार्केट ठप्प आहे। मुद्रांक नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणी येत आहेत। न्यायालयाच्या कामकाजावर प्रभाव जाणवतोय। मुद्रांक उपलब्ध करून द्या अशी बार असोसिएशनचे कोषागाराला निवेदन सुद्धा आहे। आपण प्रधान मुद्रांक कार्यालय मुंबई यांना मागणी केल्याप्रमाणे जवळपास 20,000 स्टॅम्पची आपली मागणी होती। जो काही आपला सेल होतो अमरावती जिल्ह्यामध्ये, त्या अनुषंगाने 20,000 स्टॅम्पची आपण मागणी केली। परंतु प्रधान मुद्रांक कार्यालयाकडून आम्हाला त्यावर्षी म्हणजे जवळपास 6 महिन्यापूर्वीचा जो स्टॉक होता त्यामधून फक्त 1,000 स्टॅम्प आपल्याला मिळालेले आहे। आणि तरी पण मध्ये तो तुटवडा निर्माण झाल्यामुळे आपण काय केलं की इतर जिल्ह्यांना विचारणा केली। नागपूर जिल्हा परिषद आपलं ट्रेझरी ऑफिसकडून आपण 4,000 स्टॅम्प मागवले, ते आपण आतापर्यंत पुरवले। परंतु सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे 20चा जो आहे ॲडेसिव्ह स्टॅम्प तो अवेलेबल आहे। 5 आणि 10च्या स्टॅम्पसाठी मागणी आपण शासनाकडे केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।